शिरवळ गावी बल्लाळपंत नावाचे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी राहत होते. ते दोघेही सदाचारी आणि सद्भक्त होते. बल्लाळपंतांना वयाचे 40 वर्ष होऊन गेले तरीही त्यांना अपत्य नव्हते. एके दिवशी त्यांच्या घरी एक संन्यासी आला. संन्यासी आलेला पाहून त्यांनी त्या संन्याशाची मनोभावे सेवा केली. संतांची सेवा करण्यासाठी पुण्य लागतं तेव्हा संतांची सेवा घडते. संतांचं वर्णन साक्षात भगवंत सुद्धा करू शकत नाही. त्यांची ती मनोभावे केलेली सेवा पाहून ते संन्यासी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना वर दिला की तुम्हाला 8 पुत्र होतील आणि त्यातील 4 मुलं आणि मुली असतील, परंतु त्यातील सगळ्यात शेवटचा पुत्र हा तुमचा उद्धार करेल. बल्लाळपंतांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि बल्लाळपंतांना 8 पुत्र झाले. त्यात 4 पुत्री आणि पुत्र होते. शेवटचे हे गंगूकाका शिरवळ. गंगूकाकांचे 4 भावंड हे धन मिळवत होते, अधिकारी होते, परंतु गंगूकाका हे फार विरक्त होते. गंगूकाका म्हणजे साक्षात सूर्याचं तेज. त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज दिसत होतं. गंगूकाका लहानपणापासूनच फार विरक्त. 8 वर्षाचे असतानाच ते निरूपण करू लागले. त्यांची ती सांगण्याची पद्धत ऐकून लोक म्हणू लागले की एवढा भगवत भक्त बल्लाळपंतांच्या पोटी जन्माला आला आहे. हा तर साक्षात ध्रुव आणि प्रल्हादच वाटतो. गंगूकाकांच्या निरूपणाची गोष्ट ही गावोगावी पसरली. भोर गावातील लोकांनी गंगूकाकांना कीर्तनास बोलवलं. गंगूकाका 8 वर्षाचं बाळ हे कीर्तन करणार म्हणून कीर्तनास अत्यंत गर्दी झाली. मोठे मोठे राजे, विद्वान वक्ते, ब्राह्मण सर्व तेथे गंगूकाकांचं कीर्तन ऐकण्यास आले. गंगूकाकांना ऐकून सर्व भारावून गेले. आयाबाया त्यांची दृष्ट काढायला लागल्या. कीर्तन आटोपल्यानंतर लोकांना वाटलं यांना चांगली धनसंपत्ती देऊन यांची बोळवण करावी, परंतु इकडे गंगूकाका आपल्या साथीदारांस म्हणतात, घाई करा, आपल्याला निघायचं आहे, आपल्याला आपल्या घरास परत जायचं आहे. हे लोक आपल्याला धन संपत्ता देतील, आपली बोळवण करतील, आपला गौरव करतील आणि आपल्याला ते नको. इतकी विरक्तता गंगूकाका यांच्यामध्ये होती. भोर गावातील लोकांनी दुसऱ्या दिवशी गंगूकाका गेले म्हणून त्यांच्याकडे धनसंपत्ती पाठवली, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. गंगूकाकांनी ती सर्व संपत्ती परत पाठवली. एवढी विरक्तता त्यांच्यामध्ये होती. त्यांची ही वाढती भगवत भक्ती बघून त्यांच्या आई वडिलांना त्यांची काळजी वाटायला लागली. हा रात्रंदिवस कीर्तन करतो, याच्या भविष्याचं काय होईल म्हणून गंगूकाकांचं लग्न लावण्याचा त्यांनी विचार केला. इकडे गंगूकाकांच्या मनात एकच, मला भगवंताची भेट कधी होईल ही तळमळ त्यांच्या हृदयामध्ये चालली होती. गंगूकाकांचा विवाह यशोदा नामक मुलीशी करून दिला, परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यांचं मन भगवत भक्तीमध्ये रमत गेलं. तेव्हा त्यांची आई जिजाबाई त्यांच्या पतीस म्हणते की गंगास काहीतरी बाधा झाली आहे, आपण दुसऱ्या गावी जावे. गंगूकाकांना याचा फार आनंद झाला. पुण्यक्षेत्रात जावं, साधना घडावी असं त्यांच्या मनात चालू होतं आणि त्यांच्या मनात जे चाललं होतं तेच झालं. ते पुण्यक्षेत्रात जाऊ लागले, साधना केली, दत्तांचा प्रसाद झाला आणि पुढे साधना सुरू ठेवली. साधना करत असता तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला. भगवंत साक्षात त्यांच्या स्वप्नावर आले आणि म्हणाले, हे मदभक्ता शिरवळकरा, आता ऐक माझी गिरा, वा जाऊन पंढरपुरा भजन मार्ग वाढवी. तू पंढरपूरला जा आणि तिथे ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांचे शब्द जनसामान्यांपर्यंत पोहोचव. माझा वरद हस्त हा तुझ्या माथ्यावर आहे आणि तेथून जाऊन तू तुझ्या आप्तांना सुद्धा भेट, ते तुझी वाट पाहत आहे. एवढे बोलून भगवंत अंतर्धान पावले. भगवंताचा प्रसाद मानून गंगूकाका आपल्या घरी परत आले. त्यांच्या आईने त्यांना शपथ घातली, जर तू परत असा गेलास तर बघ. गंगूकाका पेचात पडले आणि त्यानंतर गंगूकाका आपल्या कुटुंबियांसहित पंढरपुरात आले. तिथे आल्यानंतर प्रपंच करत ते भगवंत भक्ती करू लागले, कीर्तन करू लागले. लोक त्यांच्या कीर्तनास येत. तेथील तात्या नामक एक व्यक्ती त्यांच्या कीर्तनाला आला आणि त्यांचा द्वेष करू लागला. कावळ्याला शृंगार केल्यावर तो राजहंस होत नाही,
हे मूर्ख लोक याच्या वचनात श्रुती समजत आहे. आणि त्याने मनी विचार केला की आपण विद्वानांस बोलू आणि याची चांगलीच फजिती करू. आणि त्यांनी तसंच केलं. परंतु जेव्हा ते विद्वान गंगू काकांच्या कीर्तनात बसले तेव्हा ते भारावून गेले आणि त्यांना त्यांचा अधिकार कळाला. असाच एक प्रसंग आहे. भिडे नामक एक व्यक्ती फार मोठे भगवत भक्त. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा त्यांच्याकडे होता. भगवंत त्यांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, हा गाथा तू गंगू काकास नेऊन दे. आणि त्यांनी तो गाथा गंगू काकांना नेऊन दिला. गंगू काकांचा अधिकार हा फार मोठा आहे. गंगू काका साक्षात शुकदेवांचा अवतार आहे. त्यांचा अधिकार, त्यांचं संतत्व हे फार मोठं आहे. काकांचा थोर अधिकार प्रति शुकाचा अवतार, तया माझा नमस्कार वारंवार असो.